मालेगाव शहरात विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती उत्सव समिती अध्यक्षपदाची निवड संपन्न. जनराज्य न्यूज नेटवर्क. मालेगाव. विश्वभरात मोठ्या उत्साहात साजरी होणारा उत्सव म्हणजे विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विश्वभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर आज याच जयंती उत्सवाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामधील मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष पदाची निवड चोख पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रियेद्वारे पार पडली. यामध्ये मालेगाव शहरातील 22 वार्डातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष यांनी मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षांना मतदान करून या प्रक्रियेत विजय केले. सदरची मध्यवर्ती अध्यक्ष मतदान प्रक्रिया ही चोख पोलीस बंदोबस्तात अतिशय पारदर्शकतेने पार पडली. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती 2026-27 साठी एकूण 8 अध्यक्षपदासाठी उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यापैकी 2 जणांनी विजय गौतम बागुल आणि इतर एक अशा या 2 जणांनी अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेतून माघार घेतली. तसेच उर्वरित 6 उमेदवारांपैकी सचिन दिलीप अहिरे यांना 2 मते मिळवत पराभव स्वीकारावा लागला. तसेच ॲडव्होकेट आकाश सुरवाडे यांना 4 मतांवर समाधानी मानावी लागली व विनोद जाधव यांना 3 मतं मिळाली. तसेच अध्यक्ष पदाची इच्छुक उमेदवार रमेश जगताप यांना 5 मतं मिळवून पराभवाचा सामना करावा लागला. तसेच या निवडणूक प्रक्रियेत पवन जाधव यांना एकही मत मिळाले नाही. याउलट भूषण साबळे यांनी 8 मतं मिळवत दणदणीत विजय मिळविला आहे. दरम्यान विजयी उमेदवारापेक्षा पराभूत झालेले पवन जाधव यांना एकही मत न मिळाल्याने जाधव यांच्या नावाची जास्तच चर्चा सुरू आहे. या प्रसंगी मालेगाव शहरातील तमाम समाज बांधवांनी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष भूषण साबळे त्यांचे स्वागत करत अभिनंदन केले. याप्रसंगी साबळे यांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जे 22 अध्यक्ष होते ते 22 अध्यक्षांनी मतदान केलेलं आहे. आपले 6 उमेदवार शेवटपर्यंत होते. सचिन आहिरे, रमेश जगताप, पवन जाधव, विनोद जाधव, आकाश सुरवडे आणि भूषण साबळे. तर सचिन आहिरे यांना 2 मतं पडलेले आहे. रमेश जगताप यांना 5 मतं पडलेले आहे. पवन जाधव यांना एकही मत पडलेलं नाही. विनोद जाधव यांना 3 मतं पडलेले आहे. आकाश सुरवडे यांना 4 मतं पडलेले आहे आणि भूषण साबळे यांना 8 मतं पडलेली.